नमस्कार मैत्रिणी, आज आपल्याला फ्लावरची भाजी बनवायची आहे। ही फ्लावर स्वच्छ धुवून घेतली होती आणि ती थोडीशी गरम पाण्यात उकळून घेतलेली आहे। थोडीशी किंचित म्हणजे थोडी शिजवून घेतलेली आहे। तर इथे कढईमध्ये आपल्याला तेल इथे लसूण जो आहे कढईतच आपण बारीक करून घेतलेला आहे। आता त्याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे। आपण आता कढईत तेल टाकलेलं आहे, लसूण टाकलेला आहे आणि अगदी छान अशी ही फ्लावरची भाजी करायची आहे। अगदी झटपट होणारी, तुम्हाला डब्याला अगदी कमी वेळामध्ये तुम्ही जर अशा पद्धतीने थोडी गरम पाण्यात वाफवून घेतली की त्याच्यामध्ये बारीक काही असलं किडे वगैरे ते सुद्धा हे होऊन जात तर फवारे वगैरे मारलेले असतात, त्याच्यामुळे अशा पद्धतीने ती आपण एका पाण्यात थोडीशी 1-2 मिनिटं अशी उकळून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण इथे छान असा हा लसूण आणि जिरं टाकलेलं आहे आणि छान हे असं तडतडू देणार आहोत थोड्या वेळ। आणि मग आता आपल्याला ह्या ठिकाणी मसाले टाकायचे आहेत। आता आपण त्याच्यामध्ये आपला जो घरी तळलेला आहे तोच मसाला आपल्याला चवीनुसार आपण इथे 2 ते 3 चमचे आपल्याला घरची भाजी करायची तेवढा हा मसाला आपण इथे टाकून घेतलेला आहे। लाल तिखट टाकून घेणार आहोत, थोडासा हा धने पावडर आणि थोडा गरम मसाला मिक्स तो टाकलेला आहे। आणि मसाला असा थोडासा परतू द्यायचा आहे। तर वाटलं तर मसाला जर जळत असेल तर थोडं पाणी सुद्धा आपण हे बघा किंचित असं पाणी टाकून आपल्याला परतू द्यायचा आहे, म्हणजे मसाला छान असा हा भाजला जातो। अगदी झटपट अशी ही डब्याला भाजी होते। त्याच्यातलं पाणी आपलं पूर्ण गेलेलं आहे बघा। आणि तेल सुटलं की आपल्याला आता फ्लावर टाकून घ्यायचे आहे। आता त्याचं पाणी पूर्ण सुटलेलं तेल सुटलेलं आहे आणि आता आपण ही सगळी फ्लावर त्याच्यात टाकून घेणार आहोत आणि परतून घेणार आहोत। ती छान परतल्या गेल्यानंतर आता आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीपुरतं। त्याच्यानंतर इथे आपण हा शेंगदाण्याचा कूट भाजून शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला असतो माझा, तो टाकलेला आहे आणि परत आपण असं 5-1 मिनिटं असं परतून घेणार आहोत। तर आता आपण इथे थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहोत। आणि फ्लावरचे आपण थोडेसे मोठेच बघा असे मोठेच तुकडे ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने जर फ्लावर चिरली तर छान लागते अशी। आणि 5 मिनिटं आपण इथे झाकण ठेवून घेणार आहोत। आता आपण झाकण काढलेलं आहे आणि छान अशी आपली भाजी बघा खूप सुंदर तयार झालेली आहे। आणि अशी हाताने एकदा बघायची आहे शिजली का नाही। अशी छान अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे आणि अशी झटपट डब्यासाठी फ्लावर भाजी अगदी कमी साहित्यात आणि स्वादिष्ट चव। नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा। असे नवनवीन व्हिडिओ नवनवीन रेसिपी मी नेहमी आणण्याचा प्रयत्न करत असते। आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब